तुला राशींच्या व्यक्तींसाठी जुलै महिना करिअरमध्ये प्रगती, आर्थिक स्थैर्य, नातेसंबंधांमध्ये सुधारणा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. शुक्र हा तुमचा स्वामीग्रह असल्यामुळे आकर्षण, सृजनशीलता आणि सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढलेला तिथे दिसणार आहे. गुरुग्रहाचा प्रभाव या महिन्यामध्ये तुम्हाला पार्टनरशिप, विवाह आणि सामाजिक संबंधांमध्ये शुभ परिणाम देताना दिसत आहे. शनीचा प्रभाव दैनंदिन कामे, आरोग्य आणि जबाबदाऱ्यांमध्ये शिस्त आणणार आहे. सूर्याचा प्रभाव करिअरमध्ये आणि प्रतिष्ठेच्या क्षेत्रांमध्ये महत्वाचे बदल घडवू शकतो. बुधामुळे संवाद कौशल्य आणि व्यावसायिक निर्णय क्षमता वाढताना दिसत आहे. मंगळामुळे काही वेळा वादविवाद किंवा उतावळे निर्णय होण्याची शक्यता ह्या महिन्यामध्ये तुम्हाला जाणवू शकते. जुलै महिना नोकरी करणाऱ्यांसाठी विशेष महत्वाचा राहू शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य यावेळी तुम्हाला मिळणार आहे. नवीन प्रोजेक्ट, बढती किंवा जबाबदारी मिळण्याची शक्यता ह्या महिन्यामध्ये दिसत आहे. सरकारी, कायदा, कला, फॅशन, मीडिया आणि व्यवस्थापन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना विशेष लाभ ह्या काळामध्ये होऊ शकतो. व्यावसायिकांसाठी हा महिना प्रगतीचा राहणार आहे. नवीन क्लायंट्स, नवीन करार, नवीन पार्टनरशिप मधनं फायदा सुद्धा ह्या महिन्यामध्ये होऊ शकतो. व्यावसायिक ग्रोथसाठी तुमच्या ज्या काही तुम्ही योजना आखल्यात त्या तुमच्या यशस्वीरित्या पार पडताना सुद्धा दिसत आहेत. मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये कागदपत्रांची तपासणी तुम्हाला ह्या महिन्यात करणं फार गरजेची दिसत आहे. आर्थिकदृष्ट्या हा महिना चांगला राहू शकतो. उत्पादनाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता ह्या महिन्यामध्ये दिसत आहे. चैनीच्या वस्तूंवर जास्त प्रमाणामध्ये खर्च होताना सुद्धा इथे दिसत आहे. प्रेमसंबंधांमध्ये आनंद आणि रोमॅन्टिकपणा इथे वाढताना दिसत आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन नाते जुळण्याची शक्यता देखील ह्या महिन्यामध्ये दिसत आहे. वैवाहिक व्यक्तींमध्ये परस्पर समज आणि विश्वास या काळामध्ये वाढणार आहे. जोडीदारासोबत तुमचा एखादा छोटासा प्रवास सुद्धा ह्या महिन्यामध्ये होण्याची शक्यता दिसत आहे. घरातील वातावरण या काळामध्ये आनंदी राहणार आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य तुम्हाला मिळणार आहे. एखादा शुभ कार्यक्रम किंवा धार्मिक कार्य या काळामध्ये होण्याची शक्यता प्रबळ दिसत आहे. कुटुंबासोबत या काळामध्ये तुम्ही वेळही घालवू शकता. आरोग्य तुमचे या काळामध्ये व्यवस्थित राहताना दिसत आहे. तरीही कंबरदुखी संबंधित किरकोळ आजार इथे जाणवू शकतो. इव्हन थकवा सुद्धा इथे येऊ शकतो. त्यामुळे नियमित व्यायाम आणि भरपूर पाणी पिणे या महिन्यामध्ये आवश्यक असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा महिना सकारात्मक राहणार आहे. जी लोक कलेमध्ये आहेत, डिझाईन क्षेत्रामध्ये आहेत, लॉ क्षेत्रामध्ये आहेत, इव्हन जी लोक स्पर्धा परीक्षा देतात त्यांना हा महिना विद्यार्थ्यांसाठी शुभ परिणाम घेऊन येताना सुद्धा दिसत आहे. तर जुलै महिन्यामध्ये तुमचा फेवरेट कलर असणारे गुलाबी आणि आकाशी, शुभ अंक असणारे 6 आणि 9 आणि शुभ दिवस असणारे शुक्रवार आणि बुधवार. उपाय म्हणून तुम्हाला दर शुक्रवारी माता लक्ष्मीचं पूजा करायची आहे. ओम शून शुक्राय नमः ह्या मंत्राचा जाप तुम्हाला करायचा आहे आणि सुगंधित फुले तुम्हाला अर्पण करायची आहेत शुक्रवारच्या दिवशी.